कुडकुडणाऱ्या थंडीला बाय करत उन्हाच्या चाहूलला हाय करण्याची वेळ आलेली आहे. उन्हाळ्यात प्यावासा वाटतो तो थंडगार लिंबू सरबत. परंतु लिंबाच्या किमती गगनाला भिडलेल्या असतात. परंतु अजून काही लिंब फारशी महाग झालेली नाहीत. म्हणूनच आज आपण वर्षभर टिकणारे लिंबू सरबतचे प्रीमिक्स करणार आहोत. तर चला वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम लिंबू सरबतचं प्रीमिक्स करण्यासाठी ताजी टवटवीत पिवळसर बिना डागी आणि पातळ सालीची लिंबं घ्यावीत. पातळ सालीच्या लिंबामध्ये रस भरपूर असतो. लिंब कडक असल्यामुळे अशा प्रकारे चोळून घ्यावी. त्यामुळे लिंब छान रसरशीत तरी होतात आणि महत्त्वाचं म्हणजे रस देखील पूर्णपणे लिंबामधून निघाला जातो. आता लिंबू सरबतचे प्रीमिक्स किती करायचे आहे त्यानुसार तुम्ही लिंबाचं प्रमाण घेऊ शकता. लिंब मोजून घेण्याची अजिबात आवश्यकता नाही. अशा प्रकारे लिंबू कट करून नंतर संपूर्ण बिया त्यातील काढून घेऊयात. अजिबात लिंबामध्ये बिया राहता कामा नये. आणि एखाद दुसरं राहिलं तर ते कसं काढावं ते देखील मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. संपूर्ण लिंब चोळून घेऊन नंतर मी अशा प्रकारे बिया काढून कट करून घेणार आहे. पातळ सालीच्या लिंबामध्ये मुबलक प्रमाणामध्ये रस असतो. अशा प्रकारे लिंबू मी या ठिकाणी सर्व कट करून घेतलेले आहेत. चला तर लगेच आता आपण संपूर्ण लिंबामधील रस काढून घेऊयात. लिंबू चोळून घेतल्यामुळे संपूर्ण रस लिंबामधील निघाला जातो. अजिबात लिंबाच्या फोडींमध्ये रस राहत नाही. तर हाताने लिंबाचा रस तुम्हाला काढायचा नसेल ना तर अशा प्रकारे लिंबूचा रस काढण्यासाठी जे मेकर असतं ना त्याने रस काढला तरीही चालेल. ज्या पद्धतीने तुम्हाला लिंबाचा रस काढणे सोपे आहे त्या पद्धतीने तुम्ही लिंबाचा रस काढू शकता. तर अशा प्रकारे मी घेतलेल्या लिंबापासून 1 वाटी लिंबाचा रस निघालेला आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं एखाद दुसरी बी लिंबाच्या रसामध्ये राहिली तर काय करावं. आता आपण एका परातीमध्ये जो 1 वाटी लिंबाचा रस घेतलेला आहे ना तो गाळून घेऊया, जेणेकरून एखादी लिंबाची बी किंवा लिंबामध्ये जो चोथा असतो ना तो देखील पूर्णपणे गाळून घेतल्यामुळे निघून जाईल. हे लिंबू सरबतचे प्रीमिक्स करण्यासाठी लिंबाचा रस मोजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही घेतलेला लिंबाचा रस घरातील कोणत्याही एका वाटीने तुम्ही मोजून घेऊ शकता. आता त्यामध्ये अर्धा चमचा काळं मीठ, पाव चमचा साधं मीठ, हे दोन्ही मीठ घालून घेतल्यानंतर व्यवस्थित लिंबाच्या रसामध्ये मिक्स करून घेऊयात. आता प्रीमिक्स बनवताना साखरेचे प्रमाण किती घ्यावे ते देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. मी ज्या वाटीने लिंबाचा रस मोजून घेतला त्या वाटीने 4 वाटी गच्च भरून काठोकाठ साखर घेतलेली आहे. 1 वाटीसाठी 4 वाटी साखर परफेक्ट असं साखरेचं प्रमाण आहे. तुम्ही ज्या वाटीने लिंबाचा रस मोजून घेतला त्या वाटीने 4 वाटी साखर घ्यावी. इतकंच प्रमाण लक्षात ठेवावं. साखर लिंबाच्या रसामध्ये घालून झाल्यानंतर ती व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. जसजशी साखर लिंबाच्या रसामध्ये मिक्स होते ना तसतसे मिश्रण पातळ व्हायला लागतं. चला तर परातीमध्ये मिक्स करून घेतलेलं मिश्रण आपण पातळसर इतर ताटामध्ये घालून ते देखील छान पसरून घेऊयात. संपूर्ण मिश्रण एकाच परातीमध्ये ठेवलं तर हवं तसं अजिबात प्रीमिक्स तयार होणार नाही. म्हणूनच जेवढं शक्य आहे तेवढं इतर ताटामध्ये पातळसर असं मिश्रण पसरून घ्यावं. एकूण 3 दिवस आपण घरामध्येच पंख्याखाली हे मिश्रण छान सुकवून घेणार आहोत. अजिबात ही ताटं उन्हामध्ये ठेवू नये. ताटामध्ये प्रीमिक्स घातल्यानंतर दुसऱ्या दिवशी मिश्रण हलकंसं घट्टसर झालेलं आहे. आता आपण हे मिश्रण वर खाली करून घेऊयात. तर अशाच प्रकारे तिसऱ्या दिवशी देखील आपण ताटामधील मिश्रण वर खाली करून चौथ्या दिवशी आपले लिंबू सरबतसाठी प्रीमिक्स तयार होईल. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते, हे मिश्रण अजिबात उन्हामध्ये सुकवून घ्यायचं नाही तर घरातील सावलीमध्येच हे प्रीमिक्स तयार होतं. दुसऱ्या दिवशी मिश्रण वर खाली करून घेतल्यानंतर तिसऱ्या दिवशी देखील अशाच प्रकारे मिश्रण वर खाली करून घ्यावं, म्हणजे चौथ्या दिवशी प्रीमिक्स तयार होईल. म्हणजे एकूण 3 दिवस हे प्रीमिक्स वर खाली करून नंतर चौथ्या दिवशी अशा प्रकारे तुम्हाला छान सुटसुटीत असं प्रीमिक्स मिळालं जाईल.
समजा कधी 3 ते 4 दिवसामध्ये अशा प्रकारे मिश्रण पूर्णपणे कोरडे नाही झाले तर अजून एखाद दुसरा दिवस तुम्ही जास्त मिश्रण ठेवले तरी देखील काहीच हरकत नाही. परंतु प्रत्येक दिवशी मिश्रण वर खाली करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. छान कोरडे असे आपले लिंबू सरबतचे प्रेमिक्स तयार झाल्यानंतर थोडंसं मिश्रण आपण छोट्या मिक्सरच्या जारमध्ये घालून हलकंसं फिरवून घेऊयात. त्यामुळे छान मिश्रणाची पावडर तयार होईल. मिश्रण जेव्हा पूर्णपणे सुकलं जातं तेव्हा ते हाताला देखील अजिबात लागत नाही. मिक्सरला जास्त वेळ न फिरवता फक्त एकदा फिरवून घेऊन अशा प्रकारे ह्या ठिकाणी आपले लिंबू सरबतचे प्रेमिक्स तयार झालेले आहे. हे तयार झालेलं लिंबू सरबतचं प्रेमिक्स एक नव्हे तर तब्बल 3 ते 4 वर्ष कोणत्याही काचेच्या कोरड्या भरणीमध्ये भरून ठेवलं की टिकलं जातं, अजिबात खराब होत नाही. लिंबू स्वस्त असतानाच अशा प्रकारे लिंबू सरबतचं प्रेमिक्स तयार करून ठेवलं की उन्हाळ्यामध्ये लिंब महाग झाली तरी देखील काहीच हरकत नाही. आता हे लिंबू सरबतचं प्रेमिक्स तुम्ही फक्त लिंबू सरबतसाठीच नव्हे तर पोहे करताना देखील वापरू शकता. त्यामुळे पोह्यांना देखील खूप छान टेस्ट येते. तर अशा प्रकारे कोरड्या काचेच्या भरणीमध्ये मी लिंबू सरबतचं प्रेमिक्स भरून ठेवलेलं आहे. चला तर ह्या प्रेमिक्सपासून तुम्हाला झटपट असे लिंबू सरबत कसे करायचे ते देखील दाखवते. मार्केटमधील प्रेमिक्समध्ये मुबलक प्रमाणामध्ये प्रिझर्व्हेटिव्ह वापरले जातात. त्यामुळे घरी तयार केलेले प्रेमिक्स कधीही उत्तमच. लिंबू सरबत बनवताना सुरुवातीला ग्लासमध्ये तुमच्या चवीनुसार लिंबू प्रेमिक्स घालून घ्यावे. त्यानंतर थंडगार पाणी आणि पाण्यामध्ये भिजवून घेतलेला सब्जा घालावा. आता पाहून कळालंच असेल, फक्त 1 मिनिटापेक्षा कमी वेळेत या ठिकाणी लिंबू सरबत तयार झालेले आहे. तर तुम्ही देखील अशा प्रकारे लिंबू सरबतचं प्रेमिक्स वर्षभर साठवण्यासाठी करून पहा आणि कसं झालं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. नेहमीप्रमाणे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेलची घंटी वाजवायला अजिबात विसरू नका. घरच्या घरी आज बाजारासारखे लिंबू सरबत तयार झालेले आहे. तुम्ही देखील नक्की करून पहा. धन्यवाद.